औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी वाढू लागली आहे। मात्र कबर हटवण्याच्या मुद्द्यावरून महायुती सरकारच्या नेत्यांमध्येच एकमत नसल्याचं दिसतंय। सरकारमध्येच कबर हटवण्यावरून मतमतांतर पाहायला मिळत आहे। औरंगजेबाची कबर हटवण्यावरून महायुतीत मतभेदांची दरी पडल्याचं पाहायला मिळत आहे। एक निशाणी म्हणून त्याचं एक थडगं त्या ठिकाणी ठेवण्यात यावं। प्रतापरावांचं जे काही म्हणणं असेल, त्यांचं बोलताना काहीतरी चूक झाली असेल। औरंगजेबाची कबर या महाराष्ट्रामध्ये नसायला पाहिजे। औरंगजेबाची कबर हटवण्यावरून सरकारमध्येच मतमतांतर। कबर हटवण्यावरून शिवसेनेतच दोन गट। कबरीवरून महायुतीत मतभेदांची दरी। संभाजीनगरातील औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीनं जोर धरलाय। कबरीवरून राज्यातलं राजकारण पेटलेलं असताना आता सरकारमध्येच कबर हटवण्यावरनं मतमतांतरे असल्याचं उघड झालंय। औरंगजेबाची कबर हटवावी अशी जाहीर मागणी महायुतीच्या नेत्यांकडनं केली जात होती। मात्र आता शिवसेनेत यावरून दोन गट पडल्याचं चित्र आहे। औरंगजेबाची कबर आहे तिथं राहिली तरी चालेल असं वक्तव्य केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी केलंय। जाधवांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंना सारवासारव करावी लागली। औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात नको ही शिवसेनेची अधिकृत भूमिका असल्याचं स्पष्टीकरण म्हस्केंना द्यावं लागलंय। खरं म्हणजे त्याच्यावर एवढा लाखो रुपये खर्च करण्याची आवश्यकता नाही। त्याचं फक्त त्या ठिकाणी थडगा असलं पाहिजे की जे महाराष्ट्रामध्ये आम्ही औरंगजेबाला गाडलं, एक निशाणी म्हणून त्याचं एक थडगं त्या ठिकाणी ठेवण्यात यावं। बाकी त्या ठिकाणी एवढा खर्च आणि बडेजाव ठेवण्याची मला वाटते आवश्यकता नाही। प्रतापरावांचं जे काही म्हणणं असेल, त्यांचं बोलताना काहीतरी चूक झाली असेल। मी या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, चूक करू शकतो सर। या ठिकाणी आमच्या पक्षाचं स्पष्ट मत आहे। पक्षाची भूमिका या ठिकाणी शिवसेना एक प्रवक्ता म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतोय की अशी थळगी आपल्या देशात आणि महाराष्ट्रात नको। औरंगजेबाची कबर या महाराष्ट्रामध्ये नसायला पाहिजे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मात्र औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात कशाला अशी रोखठोक भूमिका घेतली आहे। सुरुवातीला महायुतीमधला एक गट आक्रमक भूमिका घेऊन कबर हटवण्याची भाषा करत होता। मात्र आता राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही औरंगजेबाचं थडगं तसंच राहू द्या, फक्त त्या परिसराचा विकास करण्याची गरज नसल्याचं म्हटलंय। या कबरीचं उदात्तीकरण कोणी करू नये या मताशी आम्ही पूर्ण सहमत आहोत। काल परवा सुधीर भाऊ मुनगंटीवार जे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचं तुम्ही स्टेटमेंट बघितलं। त्यांनी पण औरंगजेबाच्या कबरीच्या बाबतीत बोलताना सांगितलं की औरंगजेबाच्या जे थळगा आहे ते तसंच राहू द्या, मात्र त्याचं डेव्हलपमेंट करण्याची काही आवश्यकता नाही। या वादात आमदार जितेंद्र आव्हाडांनीही उडी घेतली आहे। औरंगजेबाची कबर उखडणार म्हणजे नेमकं काय करणार असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केलाय। इतिहासामध्ये काही दाखले असे असतात जे त्या माणसाचं चारित्र्य, त्याची विकृती दाखवतात। असा इतिहास बदलता येत नाही। तुम्हाला आज बरं वाटतं काय? आणि कबर खोदणार म्हणजे काय करणार? कबर असते काय? कबर म्हणजे काय असते? ज्या वेळेस औरंगाबाद म्हणजे 1708 साली जेव्हा औरंगजेब मृत्युमुखी पडला, त्याच्या मृत्यूनंतर एक 6 फुटाचा खड्डा खणला गेला, म्हणजे जो खणला जातो त्याच्यात त्याचं प्रेत टाकण्यात आलं, त्याच्यावरती माती टाकण्यात आली आणि बुजवण्यात आली। आता तुम्हाला ती उद्ध्वस्त करायची म्हणजे करायचंय काय? औरंगजेबाच्या कबरीला पुरातत्व विभागानं संरक्षण दिल्यानं हतबल असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत। देशात औरंगजेबाच्या कबरीचं महिमामंडन होणार नाही, फक्त शिवरायांच्या मंदिराचं महिमामंडन होणार अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडली आहे। या देशामध्ये महिमा मंडन होईल तर ते छत्रपती शिवरायांच्या मंदिराचं होईल, औरंगजेबाच्या कबरीचं होणार नाही। हे देखील या निमित्ताने लक्षात घेतलं पाहिजे। आज हे ठीक आहे, खरं म्हणजे त्या औरंगजेबाची कबर कशाला हवी, परंतु
आपल्याला देखील कल्पना आहे की ASIने त्याला 50 वर्षापूर्वी संरक्षित म्हणून अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे आणि म्हणून त्याचं संरक्षण देखील करायची जबाबदारी ही राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर येऊन पडलेली आहे. काय दुर्दैव आहे, ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारलं त्याच्याच कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागतं. पण एक वचन तुम्हाला निश्चितपणे देतो, काहीही झालं तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचं महिमा मंडन होऊ देणार नाही, त्याचं उदात्तीकरण होऊ देणार नाही. त्याचं उदात्तीकरण करण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो प्रयत्न त्याच ठिकाणी चिरडून टाकण्याचं काम या आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. अबू आझमींच्या वक्तव्यापासून महाराष्ट्रात या जुन्या वादाची नव्यानं सुरुवात झाली. त्यानंतर भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याचं सूचक वक्तव्य केलं. त्यानंतर उघडपणे कबर हटवण्याची मागणी होऊ लागली. मात्र आता सरकारमध्येच कबर हटवण्यावरनं एकमत नसल्याचं उघड झालंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.